नागरिकांच्या हरकती आणि सूचनांमुळे एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम लांबणीवर पडलंय। पुलावरील वाहतुकीबाबत 4 दिवसात निर्णय घेतला जाणार आहे। पर्यायी वाहतूक मार्गामध्ये बदल करत पूल बंद करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे। दरम्यान एल्फिन्स्टन ब्रिज पाडण्यास ठाकरे सेनेचा विरोध आहे। पाडकाम करू नये यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वाक्षरी मोहीम राबवली जाते। एल्फिन्स्टन ब्रिज पाडल्यास मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते असं ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। मात्र जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत आणि सगळ्या सोयीसुविधा केल्या जात नाहीत तोपर्यंत एल्फिन्स्टन ब्रिज पाडू दिला जाणार नाही अशी भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेली आहे। MMRDA एल्फिन्स्टन ब्रिजचं काम सुरू करणार आहे। खरं तर आज हे काम सुरू केलं जाणार होतं, मात्र ज्या हरकती मागवल्या आणि ज्या प्रकारे या ठिकाणच्या स्थानिकांचा जो विरोध होतोय ते पाहता ते काम आता लांबणीवर गेलेलं आहे। ठाकरेंची शिवसेना ही आंदोलन करते शिवडी वरळी जो उन्नत मार्ग आहे त्यामुळे एकतर या ठिकाणी जे रहिवासी आहेत त्यांच्या पुनर्वसनाचं नेमकं काय, कारण विस्थापित अनेक जण होणार आहेत आणि शिवाय जर हा ब्रिज बंद झाला तर मग वाहतूक कोंडीतनं मुंबईकरांना वाट काढावी लागणार आहे। आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी आहेत। आज उपोषणाला तुम्हाला बसावं लागतंय। मागील 15 दिवसापासून हा विषय चालू आहे की एल्फिन्स्टन ब्रिज बंद होणार, बंद झाला तर किती अडचणींना सामोरं जावं लागतं। पहिला जे स्थानिक आहेत त्यांचं पुनर्वसन करा। पश्चिमेकडनं पूर्वेकडे, पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणाऱ्या लोकांच्या व्यवस्था करा। कसे जाणार, एखादा रुग्ण असेल, एखादा वयस्कर गृहस्थ असेल, त्याला रुग्णालयापर्यंत जायचं असेल तर त्याला तिथे तुम्ही ॲम्ब्युलन्स ठेवा दोन्ही बाजूला। तिथून पलीकडे जाणाऱ्या रुग्णालयामध्ये, पलीकडून इथे येणाऱ्या रुग्णालयामध्ये जाणारे लोक आहेत। बाबासाहेब आंबेडकर रोडचं जे काय ट्रॅफिकचं आहे त्याचं नीट नियोजन करा। बाबासाहेब आंबेडकरच्या दोन्ही बाजूला जे रहिवासी आहेत त्यांना पलीकडे जायचं असेल तर ते क्रॉस करण्याकरता मध्ये एक व्यवस्था करा। तिथे रोड वॉर्डन ठेवा, ते वाहतुकीचे नियम नीट राबवा। मला वाटतं हे सगळं करतील, नाही केलं तर ब्रिज नाही तोडून देणार आहे। त्याच्यामुळे आपण बघतो सह्यांची मोहीम ही राबवली जाते आणि जसं अजय चौधरी सांगतायत आणि इथे आपण बघतो ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा आहेत, त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत या सगळ्या उपाययोजना केल्या जात नाहीत तोपर्यंत कुठल्याही हालतीत हा ब्रिज तोडू दिला जाणार नाही आणि त्यासाठीच हे उपोषण आपल्याला या एल्फिन्स्टन ब्रिजच्या जवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विनय राजभरसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।